तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। माहूर पंचायत समिती व शिक्षण विभागाच्या वतीने माहूर शहरातील श्री जगदंबा विद्यालयात 15 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार अभिजित जगताप यांनी केले। अध्यक्षस्थानी जयकुमार भोपी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी संतोष शेटककार, विस्तार अधिकारी गंगाधर बिस्मार, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, राजकुमार भोपी, विस्तार अधिकारी संग्राम कांबळे, विनोद सुरोशे व पत्रकारांची व्यासपीठावर उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार अभिजित जगताप यांनी विज्ञान समजून घेणे नितांत गरजेचे असून विज्ञानाच्या मूलतत्वांचा अभ्यास केल्यास अंधश्रद्धा व फसवणुकीला आळा बसतो व पर्यायाने समाजाचे आणि मानवाचे नुकसान टाळता येते असे प्रतिपादन केले। संतोष षटकार यांनी रोज जगतो तेच विज्ञान, जगण्याची कला म्हणजे विज्ञान, घडणारी एखादी वस्तू ती का घडते हे समजून घेणे म्हणजे विज्ञान होय असे सांगून विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाचे महत्त्व विशद केले। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर बिरमवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शाश्वत शेती, हरित ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत अशा विविध विषयांवरील आकर्षक मॉडेल्स व प्रकल्प साकारून विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर, नांदेड। घराला कुलूप लावून गेल्यानंतर घराची चावी आपण त्याकडनं हरवली तर आपण काय करतो घराची चावी हरवल्यावर चावी बनवायला बरोबर नाही, तो काय करतो चावी बनवून देतो आपल्याला। पण ते काय झालं, विज्ञान झालं, त्याच्याकडे असलेल्या विज्ञानामुळे तो त्याची चावी बनवून देतो। पण समजा हे चावी बनवण्याचं विज्ञान एका चोराला माहित झालं, काय होईल, आपल्या सगळ्या घरात म्हणजे चोरी होईल ना। म्हणून विज्ञान हे चांगल्या कामासाठी ज्यावेळी उपयोगात येईल त्याच वेळी त्याचा फायदा सर्वांसाठी होईल। त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही सर्वांनी हे जे प्रदर्शन भरलेलं आहे आपलं, त्याच्याबद्दल तत्व समजून घ्या। सर्वांनी प्रत्येक गोष्टीत विज्ञान शोधायचा, एक विशिष्ट प्रकारचं ज्ञान येईल आणि हे विशिष्ट प्रकारचं ज्ञान तुम्हाला फक्त तुमचाच उद्धार करेल असं नाही, तुमचा उद्धार होईल, तुमच्या कुटुंबाचा उद्धार होईल, तुमच्या आजूबाजूला जो आपला समाज आहे त्या समाजाचा उद्धार होईल आणि आपल्यामधून APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ तयार व्हायला वेळ लागणार नाही। पण त्यासाठी काय करायला लागेल, प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारायचा की का म्हणून, हे असंच का, ठीक आहे। प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारायचा की हे असंच का। कधीही कोणत्याही गोष्टीवर डोळे ठेवून डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नाही आणि हेच आपल्या वैज्ञानिक प्रदर्शनामधून तुम्हाला सिद्ध होतं, ठीक आहे। पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व आदरणीय आपल्या व्यासपीठाचे मला इथे उद्घाटनाला जास्त आवश्यकता आहे। हा वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा यासाठी आपणही लोकांची जनजागृती करावी। एखादं सदन सुद्धा सुरू केलं आपण तरी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि मार्केटमध्ये हाऊ व्हाय वेअर व्हॉट असं नावाची एक पुस्तक आहे, ते वैज्ञानिक कुतूहल जागृत होतात, ती सर्व शाळांमध्ये असावी असं मी भैरू साहेबांना सांगतो आणि सर्व शाळांमध्ये ती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून वैज्ञानिक जागृत होईल। धन्यवाद। स्वीकारणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक जयदादा भोपी साहेब, आमचे मार्गदर्शक राजकुमार भोपी साहेब, ज्यांच्या प्रेरणेने तालुक्यामध्ये शैक्षणिक विकास व्हावा, विज्ञानवाद वाढावा, विज्ञानांचा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रलंबित व्हावा असे दूरदृष्टीचे उच्चशिक्षित तहसीलदार सन्माननीय अभिजित जगताप साहेब यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून आणि सूचनेनुसार हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे असे आमचे आदरणीय षटकार साहेब, गटशिक्षणाधिकारी माहूर, पंचायत समिती माहूरचे विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय कांबळे साहेब, माननीय बिराकार साहेब, मान्य केंद्रप्रमुख सुरोशे साहेब, या शाळेच्या प्रत्येक उपक्रमाला वृत्तपत्राच्या माध्यमातून समग्र प्रसिद्धी देणारे सर्व
आमच्यासाठी सहकार्यात्मक भूमिका ठेवणारे आमचे माहूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय गबाटे दादा, सन्माननीय राज ठाकूर, सन्माननीय पत्रकार जयकुमार आडकिने, माझे सहकारी मित्र फारुख सर, वरिष्ठ शिक्षक भारती सर आणि हा कार्यक्रमाचा सोहळा या ठिकाणी संपन्न व्हावा म्हणून गेल्या 2 दिवसापासून सातत्याने पडेचे काम नेहमी सूचना अगदी काटेकोरपणे पार पाडून हा सोहळा इथपर्यंत यशस्वीतेपर्यंत आणणारा माझ्या शिक्षण संकुलातील प्रत्येक शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं 53व्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. त्याचप्रमाणे मान्य गट शिक्षणाधिकारी साहेबांच्या आव्हानावरून, सूचनेवरून तालुक्यातील जवळपास अनेक शाळांनी या कार्यक्रमासाठी आपल्या चिमुकल्यासह, आपल्या विद्यार्थ्यांसह या ठिकाणी उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली. या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थ्यांचा प्रगल्भवादी दृष्टिकोन वाढावा, चिकित्सकपणा वाढावा, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या आणि अशा कित्येक उद्देशाने हा कार्यक्रमाचा सोहळा दरवर्षी घेतला जात असतो. या ठिकाणी दरवर्षी जिंकणारा विद्यार्थी जिल्हा स्तरावर पाठवला जातो. मला उपस्थितांना सांगावंसं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा आमच्याच विद्यालयामध्ये घेण्याचं परम भाग्य आम्हाला लाभतं आणि मी ते आनंदाने स्वीकारतो. यावर्षी देखील स्वीकारलं. या शाळेबद्दल बोलायचं झाल्यास सर, ही शाळा माहूर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील एक अत्यंत प्रतिभावान आणि अत्यंत नामवंत शाळा आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली शाळा, सर्वाधिक गुणवत्ता असलेली शाळा, अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी याच शाळेतून झालेत. याच विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आमच्या शाळेचा विद्यार्थी साहेब मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की स्टेट लेवल पर्यंत देखील जाऊन आलेला आहे. आणि असेच दैदिप्यमान विद्यार्थी आजच्या या सहभागी विद्यार्थ्यांमधून घडावेत या उद्देशाने सन्माननीय शेतकार साहेबांनी हा सोहळा या ठिकाणी ठेवला. मी पुरेसे त्यांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो.